मकर संक्रांती स्पेशल आज आपण 25 ते 30 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये एकूण 35 पुरणपोळी तयार करण्यासाठीचं सर्व साहित्य प्रमाण, त्याचबरोबर अगदी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप आपण सविस्तर रेसिपी पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर अगदी जास्त क्वांटिटीमध्ये देखील स्वयंपाक शिकायचा असेल तर कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला उत्तम स्वयंपाक शिकता येईल. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मकर संक्रांती स्पेशल 35 पुरणपोळीसाठीचं सर्व साहित्य प्रमाण, त्याचबरोबर पुरणपोळी कशी बनवायची, मऊ लुसलुशीत पुरणपोळीसाठीच्या सर्व टिप्स आपण पाहत आहोत. त्यासाठी 2.25 किलो या ठिकाणी आपण ही डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळ 2 किलोला फक्त पावशेर कमी एवढी ही डाळ आहे. या ठिकाणी ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 4 ते 5 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता जास्त क्वांटिटीमध्ये डाळ आहे त्यामुळे आपण 2 कुकरमध्ये टाकून अशाच पद्धतीने छान मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून डाळ मऊसूत अशी शिजवून घेणार आहोत. या ठिकाणी मला आमटी देखील करायची आहे 30 लोकांसाठीची, 25 ते 30 लोकांसाठीची. त्यामुळे मी 2 कुकरमध्ये ही डाळ शिजवण्यासाठी ठेवली, जेणेकरून डाळीचं पाणी देखील खूप जास्त क्वांटिटीमध्ये शिल्लक राहील. त्याचबरोबर तुम्हाला ही आमटीची रेसिपी देखील हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून टाईप करा. ती रेसिपी देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आता 2 कुकरमध्ये मी डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली आहे. मंद ते मध्यम आचेवर छानशा 2 ते 3 शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेणार आहोत. आता ज्या पातेल्याच्या मापाने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच पातेल्याच्या मापाने जवळजवळ 1 पातेलं आणि वरती अर्धा पातेलं म्हणजे एकूण 1.5 पातेलं एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ छान असं बारीक तळलेलं असावं. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं आपल्याला ही कणिक मळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची कणिक भिजवल्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून छान सॉफ्ट करून ती बाजूला ठेवून दिलेली आहे. तोपर्यंत आपली डाळ देखील छान अशी शिजलेली आहे. आता डाळीमधील सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आमटी करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. डाळ अशा पद्धतीने चाळणीमध्ये 10 मिनिटांसाठी ठेवायची, म्हणजे त्यामधील एक्स्ट्राचं सर्व पाणी निघून जातं आणि पुरण व्यवस्थित आणि पटकन परतवून होतं. या ठिकाणी डाळ जर खूप पातळ राहिली तरी देखील तुमचं पुरण बिघडू शकतं. त्यामुळे पुरण देखील कशा पद्धतीचं शिजवलेलं असावं हे मी तुम्हाला सांगते. सर्व डाळीतील पाणी निथळून झाल्यामध्ये त्यामध्ये 1.5 किलो एवढा गूळ मी ॲड केलेला आहे. गुळाऐवजी साखरेचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कमी गोड पुरणपोळी आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी साधारणतः 1.5 किलो गूळऐवजी 250 ग्रॅम गुळाचं प्रमाण कमी केलं तरीही चालणार आहे. परंतु छान गोड अशी ही पुरणपोळी मी बनवत आहे त्यामुळे 2.25 किलो हरभरा डाळीसाठी 1.5 किलो या ठिकाणी गूळ मी घेतलेला आहे. आणि गूळ छान असा अगोदर मी मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित असा यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हे पुरण परतवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे एवढं पुरण आपण अगोदर परतवलेलं आहे. त्यानंतर राहिलेलं काही पुरण आहे ते देखील परतवून दोन्हीही मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर छान असं एकत्र आपण हे एकजीव व्यवस्थित असं हे पुरण करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं हे पुरण आपल्याला परतवून घ्यायचं. आता पुरण परतवून झालं हे कधी समजावं? आता या ठिकाणी पुरणपोळी फुटण्यामागील काही कारणे आहेत. पुरण जर तुमचं पातळ असेल किंवा पुरण खूप कोरडं असेल, पुरण गरम असेल तरी देखील तुमची पुरणपोळी फुटू शकते. पुरण या ठिकाणी छान असं परतवून झालं त्यामध्ये उलथणी उभी करून ठेवायची. छान उभी राहिली की म्हणजे समजून घ्यायचं आपलं पुरण छान असं परतवून झालेलं आहे. यापेक्षा खूप जास्त कोरडं नको किंवा खूप जास्तही पातळ नको, अशा पद्धतीचं पुरण असावं. सर्व पुरण या ठिकाणी मी दळून घेत आहे आणि व्यवस्थित असं एका मोठ्या परातीमध्ये छान पसरवून ठेवणार आहे, जेणेकरून ते अर्धा ते 1 तासामध्ये छान थंड होईल. 1 तासानंतर आपण यामध्ये छान विलायची, अर्धी वाटी विलायची मिक्स करणार आहोत. थोडीशी जायफळ पूड यामध्ये मिक्स केल्यानंतर पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया. तोपर्यंत अर्धा तास मी हे छान मोठ्या परातीमध्ये थंड करण्यासाठी तसंच ठेवणार आहे. छान पुरण देखील मॅश करून झालेलं आहे, थंड देखील झालेलं आहे, कणिक देखील छान अशी भिजलेली आहे.
लगेचच आपण पुरणपोळी करण्यासाठी घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने कणकेचा उंडा थोडासा घेणार आहोत आणि त्यानंतर पुरण आपण थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये भरणार आहोत आणि त्यानंतर ही पुरणपोळी तयार करणार आहोत. आता या ठिकाणी पुरणपोळी करताना जेवढं पुरण महत्त्वाचं आहे तेवढी कणिक देखील महत्त्वाची आहे. कणिक जर तुमची खूप जास्त सैल असेल किंवा खूप जास्त घट्टसर असेल तरी देखील तुमची पुरणपोळी ही लाटताना फुटू शकते. त्यामुळे पुरण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढी पुरणपोळी देखील बनवताना कणिक देखील महत्त्वाची आहे. अगोदर मी 25 ते 30 पुरणपोळी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. ती व्हिडिओ शूट करतानाची जी क्लिप होती ती माझ्याकडून मिसिंग झालेली आहे. त्यामुळे राहिलेल्या काही पुरणपोळ्या आहेत त्या बनवताना देखील मी ही व्हिडिओ शूट केलेली आहे आणि तुम्हाला 2 पुरणपोळी मी या ठिकाणी तयार करून दाखवत आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण कणकेचा उंडा थोडासा घेतलेला आहे आणि पुरण थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे आणि लगेचच आपण ही पुरणपोळी लाटण्यासाठी घेणार आहोत. आता या ठिकाणी जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये पुरणपोळी बनवायची त्यावेळेस तुम्ही इतर महिलांची देखील मदत घेऊ शकता. या ठिकाणी मी साधारणतः 2 ते 3 जणी मिळून ही पुरणपोळीचा स्वयंपाकासाठीची ही पुरणपोळी तयार करत आहोत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी साधारणतः 2च पुरणपोळी मी तयार करून दाखवत आहे. एकूण एवढ्या पुरणामध्ये साधारणतः माझ्या 35 पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. त्यासाठीचं आपण हे सर्व साहित्य प्रमाण पाहिलेलं होतं. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि संक्रांती स्पेशल तिळाच्या खूप साऱ्या आपण रेसिपीज पाहिल्या, त्या सर्व रेसिपी आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही त्या पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता शार्प 12 वाजता आपण खूप साऱ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीज पाहत असतो आणि प्रत्येक रेसिपी आपली अशाच पद्धतीची भरपूर टिप्स येत असते. त्यामुळे तुम्हाला रेसिपीबाबत जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, कारण यूट्यूबचं एक नवीन फ्युचर आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला बोलून तुमच्या शंकांचं समाधान करता येईल अशा पद्धतीचं व्हॉईस मेसेज देखील आता सांगता येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही रेसिपीबाबत काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून व्हॉईस मेसेजद्वारे मी तुम्हाला त्या शंकांचं अगदी डीपमध्ये सविस्तर निरसन करू शकते. पुरणपोळी छान अशी लाटून झाल्यानंतर आपण ती साजूक तूप लावून या ठिकाणी भाजून घेत आहोत. अशाच पद्धतीने सर्व आपल्या 30 ते 35 पुरणपोळ्या ऑलमोस्ट तयार होत आलेल्या आहे आणि प्रत्येक पुरणपोळी अशाच पद्धतीची छान टम्म फुगलेली आहे. भरपूर पुरणाची पुरणपोळी करूनसुद्धा आपली एकही पुरणपोळी फुटलेली नाही. परफेक्ट या ठिकाणी पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील करा आणि तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील त्या रेसिपींची नावे कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे त्या रेसिपी देखील आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने भरपूर टिप्स बनवता येतील, जेणेकरून तुम्हाला त्या सर्व रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील. आणि तुम्हाला कोणतीही रेसिपी यूट्यूबवर कविताज किचनची सर्च करायची असेल, उदाहरणार्थ तुम्हाला जर कैरीच्या लोणच्याची रेसिपी सर्च करायची असेल तर कैरीचे लोणचे रेसिपी मराठी कविताज किचन अशा पद्धतीने सर्च करा, जेणेकरून ती रेसिपी यूट्यूबवर लवकरात लवकर दाखवली जाते. हे पहा, खूप छान अशा पद्धतीने पिवळसर रंगावर अगदी मौसूत अशा 2 दिवस मऊ लुसलुशीत राहतील इतक्या परफेक्ट पुरणपोळी आपली बनवून तयार झालेली आहे. अगदी छान दिसत आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीची जास्त क्वांटिटीमध्ये कधी पुरणपोळी बनवली का? तुमचा अनुभव देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा, किंवा तुम्ही कोणता पदार्थ अशा पद्धतीने जास्त क्वांटिटीमध्ये बनवला ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर कविताज किचनला फॉलो नक्कीच करा. जेवढी जास्त रेसिपी शेअर करता येईल तेवढी जास्त शेअर नक्कीच करा. आणि हो, कविताज किचनचा कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला तुम्हाला जर घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. शुद्धता राखून तयार केलेला आहे. पुरणपोळी तयार आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.